तर मित्रांनो रानच्या वस्तीला आलो आहे. आमचे मित्र गोपीनाथ डांगे यांनी आपल्याला फोन केलेला आहे. तर सकाळी सकाळी त्यांच्या बाथरूममध्ये साप शिरलेला आहे. त्यांनी बघितला घरच्यांनी. ते बघू शकतात रानची वस्ती आहे, सगळा शेतीचा भाग आहे आणि घरून बाहेरच्या बाजूने साप आलेला आहे बाथरूममध्ये. कुठे गावळात गेला का? तर नाग नाग बसलेला आहे. नाग आहे. तर मित्रांनो इथं बघू शकतात नाग. रस्ता पुढे त्याला ती काढावं लागला. काढ गोपीनाथ रिवर्स तिकडून लक्ष राहू दे, त्याच्यावर लक्ष राहू दे. खाली हा याच्या खाली एक बरं आणा फक्त. हो इकडून तोंड आणलं त्यांना. हे काय वरून हो ते घुसलं पुढं घुसलं. नाग म्हणे दामिनी मी सांगतो. काय नाग आहे नाग. थांबा काढतो मी त्याला बाहेर आणतो ना. बरं नाही आणा फक्त बाहेर. आणले आम्ही तिथं आडवाच मोडलो का. हा मित्रांनो घरामध्ये बघा तुम्ही असा बाथरूमच्या कड्याला इथं पायपामध्ये बेळामध्ये बसला का. चला बाहेर बाहेर सकाळी सकाळी नाग दर्शन झालं. नाग नागाला ज्यावेळेस धोक्याचं चिन्ह आता हे काय काढी नका. ज्यावेळेस धोक्याचं चिन्ह वाटतं तो गारव्यासाठी येऊन बसतो. जेव्हा धोक्याचं चिन्ह वाटतं नागाला त्यावेळेस तो त्याचा फाना काढतो. फाना काढायचा तो नाव घ्या ना. ये ना बाय कोणी पाहिला ते फाना आहे का नाग येतो. मी म्हणलो दामी पाहिलं मी म्हणलो ना नाग मी पाहिलं तेच म्हणलो होतो नाग म्हणून. ज्यावेळेस धोका जास्त वाटून धोका नाही अजून. हो ते बा आताशी पुस करायला नाही बाहेर आहे ना. त्याला आपण पकडलेला व्यवस्थित मूड मध्ये खेळू नको तू त्याच्यात. अरे आधी तिथले झाकण काढ इकडे दे. काही बेटा ते काळे आहे ना बस सांगतो मग बसून झाला. करून निघला पाहिजे बघ बाहेर मग सोडायचं आपल्याला. तर मित्रांनो सुखरूपरीतीने आपण सापाला पकडलेलं आहे आणि गोपनाथ भाऊची पण भयभीत दूर झालेली आहे. घरच्यांची सगळं तिकडून ताई म्हणे दिदी म्हणे का चावतो का. प्रत्येक साप चावतो. विषारी बिनविषारी सगळे साप चावतात. एवढं बिनविषारी सापाने काही होत नाही पण विषारी सापाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत. आता तरी पुढे जाऊ. बरं आहे धामींच्या नादामध्ये म्हणले असते द्या सोडून जाऊ द्या धामीला काय. मी बोललो होतो मी दामिनी म्हणे दामिनी म्हणलं यो मला मी नव्हतो कधी. मी वावरात जायला होतो. यो मला म्हणे दामिनी म्हणलं द्या काढून दिला. हा दामिनीला काय तो मला सांगेल होतं. दामिनी चांगली राहते घराजवळ असल्या काय माहिती. सुखप्रत त्यांनी पकडलेला आहे. काही वेळात पर्यावरणाची दिशा आपण सोडून देऊ. जर का आपल्या परिसरामध्ये साप आढळले तर सरपंच मित्राला तसं वनविभागाला कळवत जा. साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्ग जाऊन टाळा. सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे आता.